अहो, बरेच जण श्रावणात अंडी चिकन सोडतात. मग त्यांनी प्रोटीन इंटेक कसा पूर्ण करायचा? ते प्रोटीनसाठी काय काय घेऊ शकतात? प्रोटीनला आपण जर आत्ता श्रावण पाळला असेल आणि तुम्ही जर चिकन अंडी खात नसाल तर त्याच्याऐवजी तुम्ही सर्व प्रकारचे कडधान्य घेऊ शकता. कडधान्यामध्ये वेगवेगळ्या रेसिपी पण बनवू शकता. जसं की मूग, मटकी, चवळी ह्याचं थालीपीठ करू शकता. ते शिजवून खाऊ शकता, मोड आणून खाऊ शकता आणि ह्याचे मिक्समध्ये थोडंसं त्याच्यामध्ये राईस घालून खिचडी करू शकता. कडधान्यामध्ये 9 अॅमिनो ॲसिड कमी आहेत, त्याच्यामुळे पूर्ण रिच प्रोटीन त्याच्यामधून भेटत नाही. तरीसुद्धा आपली जुनी लोक ते खाऊन चांगली तंदुरुस्त राहत होती. तर आत्ता आपण श्रावण पाळलाच असेल आणि आपण शाकाहारीच राहायचं असेल तर तुम्हाला कडधान्य हा उत्तम प्रकारचा प्रोटीनसाठी सोर्स आहे, ते सुरू करा. तसंच तुम्ही ताक, दूध, दही, परत सोया चंक्स असेल, ह्याचं सोया चंक्स थोडं प्रमाण कमी असू द्या. बाकी ताक, दूध, दही, दूध घेताना कमी फॅटचं असू द्या. तर तुम्ही हे सगळं वापरून तुम्ही प्रोटीन इंटेक आपला पूर्ण करू शकता. आणि सगळं जर तुम्ही जर जास्त डीपमध्ये अभ्यास कराल तर आपल्याला प्रोटीन मिळेल का नाही मिळेल याची पण खात्री नाही. त्यापेक्षा खाण्याला सुरुवात करा. आणि अशाच आपल्या ग्रामीण भागातील भाषेतून माहिती मिळवण्यासाठी आहे आपल्या म्हणजे मायबोली भाषेतून, समजणाऱ्या भाषेतून तुम्हाला जर असंच माहिती हवी असेल तर फॉलो करा. धन्यवाद.